तर गुड डे स्टुडंट. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लास 4च्या पार्ट 1च्या मध्ये सिलेबसबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये मी आठही सिलेबस किंवा आठही चॅप्टरमध्ये 8 चॅप्टर आहे. तुम्हाला जिओमेट्रिकलपासून मेजरिंग टाईम यामध्ये काय येणार आहे किंवा काय आपण शिकणार आहोत त्याबद्दल माहिती दिली. तर आज आपण स्टार्ट करूया आपला पहिला धडा किंवा चॅप्टर. त्याला म्हणता येईल किंवा त्याचं नाव आहे जिओमेट्रिकल फिगर. मे बी हा व्हिडिओ फार मोठा किंवा लेंदी किंवा लॉंग टाईमचा होऊ शकतो. तर तुम्ही हा हळूवारपणे किंवा एका लास्ट टाईम सांगितल्याप्रमाणे तुम्ही इंटरवलमध्ये किंवा थोडा थोडा करून पहा आणि समजून घ्या. बेसिकली मी लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं की मी मॅक्झिमम मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे, कारण की मी मागच एक्सप्लेन केलं तुम्हाला की मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपण जर शिक्षण घेतलं तर आपल्याला फार लवकर समजेल. आणि हा व्हिडिओ दोघांसाठी पण यूजफुल होईल, इंग्लिश मीडियमसाठी आणि मराठी मीडियमसाठी. ओके, देन वी स्टार्ट अ चॅप्टर 1 ज्याचं नाव आहे जिओमेट्रिकल फिगर. जिओमेट्रिकल फिगरमध्ये पहिला पार्ट किंवा पहिला कन्सेप्ट आहे अँगल. अँगल म्हणजे कोन. कोनाबद्दल आपण माहिती किंवा अँगल्सबद्दल माहिती घेऊया. इथे तुम्हाला एक फिगर दिसते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. हे लॅडर किंवा काही मुलं घसरगुंडी खेळतात, तर यांच्या बाजूला कोणता अँगल किंवा अँगल कसा क्रिएट होतो ते आपण पाहणार आहोत. इथं दिलेलं आहे वी सी अँगल बिटवीन द ग्राउंड अँड द स्लाईड. हे जे ग्राउंड दिसते खाली आणि या स्लाईड किंवा या घसरगुंडीमध्ये जो अँगल क्रिएट होतो असा किंवा ही जी डायग्राम तयार होईल त्याला आपण अँगल असं म्हणूया. ओके, या इथं सरळ सरळ दाखवलेलं आहे दोन अँगल क्रिएट झाले ग्राउंड अँड स्लाईडच्या मध्ये. तर ही जी फिगर तयार होईल त्याला आपण अँगल असं म्हणूया. परत आता ह्या दुसऱ्या फिगरमध्ये पहा, इथं दाखवलेलं आहे एक माणूस काम करत आहे किंवा मिस्त्री काम किंवा विटा उचलत आहे. तर या इथं स्लाईड किंवा जी शिडी आहे आणि हा जो ग्राउंड आहे यामध्ये पण या प्रकारे असा अँगल क्रिएट होतो. ओके, द लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड. ही जी शिडी आहे ही ग्राउंडसोबत असा अँगल क्रिएट करते. आता जर नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं झालं, नॅचरली एक्झाम्पल झाडांचं किंवा ट्रीमध्ये इथे आपण लक्ष देऊ शकतो. इथे पण फांद्यामध्ये किंवा झाडांच्या फांद्यामध्ये अँगल क्रिएट होतो. वी सी अँगल बिटवीन द ट्रंक अँड द ब्रँचेस. हे जे खोड आहे, खोडामध्ये आणि ह्या ब्रँचेस किंवा या फांद्यामध्ये हा इथं एक अँगल क्रिएट झाला, इथं एक क्रिएट झाला, इथं एक क्रिएट झाला किंवा तयार होतो. हा ह्या टाईपमध्ये इथे एक क्रिएट झाला. तुम्ही व्यवस्थित जर टेक्स्टबुकमध्ये पाहिलं तर तुम्हाला ब्रँचेसमध्ये किंवा वी कॅन सी द अँगल बिटवीन ट्रंक अँड द ब्रँचेस. नेक्स्टमध्ये इथं इलेक्ट्रिकल पोल दाखवलेला आहे. हा मुलगा आहे इलेक्ट्रिकल पोल आणि ग्राउंडमध्ये पण ह्या इथे अँगल क्रिएट झालेला दाखवलेला आहे. दिस इज अ कन्सेप्ट ऑफ ॲन अँगल. दिस इज ॲन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिकल पोल अँड अ ग्राउंड. ओके, आता हे एक्झाम्पल झालेलं आहे तुमच्या सराउंडिंग किंवा तुमच्या आजूबाजूबद्दल आपण पाहिलं. लॅडरमध्ये अँगल क्रिएट होतो, देन स्टेअरमध्ये किंवा इलेक्ट्रिकल पोलमध्ये पण अँगल क्रिएट होतो, ग्राउंड आणि इलेक्ट्रिकल पोल. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आपण झाडामध्ये किंवा ब्रँचेस अँड ट्रंक खोडामध्ये अँगल कसा क्रिएट झालेला आहे तो पाहिला. आता नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्टमध्ये आपण पाहू. इथं दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी टाईप. हे फक्त लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही सराउंडिंगला कलेक्ट करायचं किंवा ऑब्झर्व करायचं. कलेक्ट सम पिक्चर इन विच यू कॅन सी अ अँगल. मेक दिस अँगल युजिंग अ पेन्सिल. ओके, तर याचा अर्थ असा की काही पिक्चर तुम्ही तुमच्या
सराउंडिंग किंवा तुम्हाला आजूबाजूला काही दिसत असेल तर ते तुम्ही कलेक्ट करायचे किंवा त्याबद्दल कसा अँगल क्रिएट होतो हे पेन्सिलनं शो करायचं किंवा ऑब्झर्व करायचं. फॉर एक्झाम्पल वरी जसं आपण पाहिला इलेक्ट्रिकल पोलमध्ये कसा अँगल क्रिएट झालेला आहे, हे एक नॅचरल एक्झाम्पल. देन नेक्स्ट जर पाहिलं तर ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्या घराची जर विंडो असेल तर विंडोमध्ये तुम्ही चेक करू शकता की दोन विंडोमध्ये कसा अँगल क्रिएट होतो. आणि सेकंड एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर डोअरमध्ये पण अँगल क्रिएट होतो. तो कोणता अँगल आहे किंवा तो अँगल कसा क्रिएट होतो हे पाहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जर क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी पाहायची झाली तर लुक ॲट द अँगल दॅट कॅन मेड युअर एल्बो. एल्बो म्हणजे तुमचा हात, एल्बो म्हणजे तुमच्या हाताचा कोपरा. तो तुम्ही त्याने कसा अँगल क्रिएट करता किंवा सरळ फॉर एक्झाम्पल तुम्ही कसं पाहता किंवा तुमचा हात जर असा स्ट्रेट जर तुम्ही धरला तर काय होतं किंवा थोडाफार फोल्ड केला तर अँगल क्रिएट होतो. तो अँगल तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे. ओके. आता यामध्ये आपण जनरली अँगल पाहिलं किंवा अँगल कसा क्रिएट होतो किंवा किंवा अँगल म्हणजे काय ते आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं. अँगल म्हणजे अशी फिगर तुमच्या डोळ्यासमोर असू द्यावी. अँगल म्हणजे कोन, लाईक धिस किंवा लाईक धिस. ओके. आता नेक्स्टमध्ये आपण पाहणार आहोत टाईप ऑफ अँगल. अँगलचे किती टाईप असू शकतात. अँगलचे प्रकार जर पाहायचं झालं तर मेजरली किंवा इम्पॉर्टन्स जे आहे ते 3 टाईप्स ऑफ अँगल असतात. फर्स्ट असतो राईट अँगल ट्रँगल. ओके. देन नेक्स्ट ॲक्यूट अँगल ट्रँगल आणि थर्ड वन किंवा लास्ट आहे ऑब्ट्यूस अँगल. ट्रँगल नाही म्हणायचं यामध्ये, अँगल. आपण ट्रँगल नेक्स्टमध्ये पाहणार आहोत. तर फक्त अँगल, राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. फक्त अँगल म्हणजे कोण. ओके. एवढं व्यवस्थित लक्षात राहू द्यायचं. 3 टाईप आहे अँगलचे, राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. आता हळूहळू आपण पाहू राईट अँगल कशाला म्हणतात किंवा ॲक्यूट अँगल कशाला म्हणतात किंवा ऑब्ट्यूस अँगल कशाला म्हणतात. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक फिगर दिसते विंडोची. जर तुम्ही व्यवस्थित इथं ऑब्झर्व केलं, हे विंडो आणि हा अँगल इथं क्रिएट झाला. विंडो आणि तुमच्या भिंतीमध्ये किंवा वॉलमध्ये हा अँगल असा एल टाईपचा क्रिएट झालेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं तर हे बुकचं, हा बुक व्हर्टिकल लाईन आणि ही हॉरिझॉन्टल लाईन एल टाईप, हा एल टाईप असा अँगल क्रिएट झालेला आहे. वी सी द राईट अँगल बिटवीन 2 ॲडजसंट साईड ऑफ विंडो, याला आपण राईट अँगल म्हणतो. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे एकदम स्ट्रेट पाहिजे आणि जी व्हर्टिकल लाईन आहे ती एकदम अशी स्ट्रेट पाहिजे आणि जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती एकदम अशी ॲडजसंट अशी जॉईंट झालेली अशी स्ट्रेट पाहिजे. हा जो अँगल आहे राईट अँगल या दोन्ही साईडमध्ये क्रिएट होतो, याला आपण राईट अँगल असं म्हणतात. राईट अँगल हा आयडली 90 डिग्रीचा असतो, हे लक्षात राहू द्या. जो पण अँगल 90 डिग्रीचा असेल त्याला आपण राईट अँगल असं म्हणतो. हे मेजरली किंवा आयडियल आहे, राईट अँगल 90 डिग्रीचाच असतो. हे बेसिकली तुम्ही नेहमी लक्षात राहू द्यायला पाहिजे. ओके. आता वरी आपण एक्झाम्पल पाहिलं आहे विंडो आणि बुकचं, याच्यामध्ये राईट अँगल कसा क्रिएट झालेला आहे. आता आपण एक्झाम्पल पाहू क्लॉक किंवा घडीमध्ये. तुमच्या घरी घडी आहे, याच्यामध्ये राईट अँगल कसा क्रिएट होतो. जेव्हा बरोबर एक्झॅक्ट 3 वाजतात त्यावेळेस राईट अँगल क्रिएट होतो. तुम्ही घरी गेल्यावर पाहू शकता किंवा ज्यावेळेस 3चा टाईम होतो त्यावेळेस बरोबर मिनिट काटा आणि आवर काटा किंवा त्याला मिनिट हँड किंवा आवर हँड जर पाहिलेत तर बरोबर एल टाईप किंवा मिनिट हँड जो असतो तो स्टँडर्डमध्ये असतो किंवा स्टँडिंग लाईनमध्ये जर कन्सिडर केला आणि आवर हँड हा हॉरिझॉन्टल कन्सिडर केला तर बरोबर हा एल टाईपमध्ये हा जो अँगल क्रिएट होतो दोन्हीमध्ये इथं दाखवल्याप्रमाणे हा झाला 90 डिग्रीचा असतो. हे लक्षात राहू द्या.
आय होप आता तुम्हाला राईट अँगल समजलेला असेल. परत एकदा सांगतो, जो 90 डिग्रीचा अँगल असतो त्याला आपण राईट अँगल म्हणतो. किंवा यल, फॉर एक्झाम्पल यलचं जर कन्सिडर केलं अल्फाबेटिकली, यल स्ट्रेट लाईन, यलचा अँगल किंवा एल जिथं पण तुम्हाला दिसेल तो बरोबर राईट अँगल असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ही एक मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि बरोबर पॅरेलली त्याला ॲडजसंट किंवा साईडला होरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. हा झाला तुमचा राईट अँगल. हे लक्षात राहू द्यायचं. थोडी पण जी लाईन असते ती वाकडी किंवा स्लाईड नसते, बरोबर स्ट्रेट असते, यल टाईप. याला आपण राईट अँगल असं म्हणतो किंवा संबोधतो. इट्स कॉल्ड ॲज ॲन राईट अँगल. ओके. आता पाहायचंच झालं तर नेक्स्ट इथं परत तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे सीझरचं. यामध्ये सीझरमध्ये पण यल टाईप अँगल क्रिएट झाला, राईट अँगल क्रिएट झाला. ओके. सीझर याला आपण राईट अँगल असं कन्सिडर करू किंवा संबोधलं जातं किंवा इट्स कॉल्ड ॲज अ राईट अँगल. सीझर जर तुम्ही पाहिली, अनदर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर तुमच्या घरी सीझर म्हणजे कात्री असेल, तिला राईट अँगल म्हणजे कन्वर्ट करायचं. ओके. आय होप तुम्हाला राईट अँगल समजलेला असेल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲक्यूट अँगल. ओके. ॲक्यूट अँगलची डेफिनेशन इथे दिली, an angle which is smaller than right angle is called as acute angle. सरळ जो पण अँगल राईट अँगलपेक्षा स्मॉलर म्हणजे लहान असेल त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. ओके. राईट अँगल फॉर एक्झाम्पल हा झाला, तुमच्या स्क्रीनवर राईट अँगल दिसतो सेम असा यल टाईप. याच्यापेक्षा स्मॉल जो पण अँगल तुम्ही ड्रॉ कराल, होरिझॉन्टल लाईन ही थोडी आतमध्ये ड्रॉ करायची आणि व्हर्टिकल लाईन थोडी आतमध्ये ड्रॉ करायची आणि होरिझॉन्टल लाईन जशाच्या तशी जर ड्रॉ केली तर फॉर एक्झाम्पल हा एलपेक्षा जो लहान असेल किंवा राईट अँगलपेक्षा लहान, याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणूया. इथं सीझर थोडी छोटी दाबली गेली आतमध्ये किंवा लहान करून दाखवली आहे. फॉर एक्झाम्पल हे झाला ॲन ॲक्यूट अँगल. राईट अँगलपेक्षा छोटा, याला आपण म्हणू ॲक्यूट अँगल. सरळ भाषेत लक्षात ठेवायचं, राईट अँगलपेक्षा जो पण अँगल लहान असेल त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. याच्या अपोजिट आता आपण ऑब्ट्यूस अँगल पाहू. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे ॲज ॲन अँगल दॅट इज बिगर दॅन राईट अँगल इज कॉल्ड ॲज ऑब्ट्यूस अँगल. सरळ राईट अँगलपेक्षा जो पण अँगल मोठा असेल त्याला आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल ड्रॉ करायचं झालं, एक होरिझॉन्टल लाईन थोडीशी क्रॉस ड्रॉ करूया. या टाईपमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसते. आणि एक व्हर्टिकल लाईन अशी ड्रॉ केली आणि एक होरिझॉन्टल लाईन अशी ड्रॉ केली. ही झाली तुमचा ऑब्ट्यूस अँगल. हा राईट अँगलपेक्षा मोठा असतो. ही डेफिनेशन लक्षात राहू द्या. सिंपल भाषेत ॲक्यूट अँगल म्हणजे राईट अँगलपेक्षा छोटा किंवा स्मॉलर असतो आणि ऑब्ट्यूस अँगल हा राईट अँगलपेक्षा मोठा असतो. ओके. समोर तुम्हाला आता राईट अँगलचे ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल याची फिगर किंवा ड्रॉ करून घड्याळीमध्ये किंवा क्लॉकमध्ये दाखवलेले आहे. पेज नंबर 2वर तुम्ही पाहू शकता. हा जो आहे हा आहे राईट अँगल. एक बरोबर स्ट्रेट लाईन किंवा व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि एक बरोबर होरिझॉन्टल लाईन अशी एल टाईपमध्ये ड्रॉ आहे. याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. देन ॲक्यूट अँगलची डेफिनेशन मी काय सांगितली तुम्हाला, जो पण अँगल राईट अँगल म्हणजे ह्या राईट अँगलपेक्षा छोटा असेल किंवा स्मॉलर असेल त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. घडीमध्ये एक दाखवलेला आहे, आवर काटा आणि मिनिट काटा असा दबल्या गेला आहे किंवा असा स्मॉलमध्ये आहे. हा पाहू शकता तुम्ही ह्या टाईपमध्ये असा अँगल. हा झाला
ॲक्यूट अँगल राईट अँगलपेक्षा छोटा. आणि ऑप्ट्यूस अँगलची डेफिनेशन मी सांगितली किंवा आपल्या पुस्तकामध्ये आहे, बुकमध्ये आहे. अन अँगल विच इज बिगर दॅन राईट अँगल इज कॉल्ड ॲज ऑप्ट्यूस अँगल. हा अँगल पहा तुम्ही थर्ड पिक्चरमध्ये घड्याळीचा किंवा क्लॉकमध्ये एक अशी लाईन दाखवली आहे आणि एक अशी लाईन. हा राईट अँगलपेक्षा मोठा आहे, तर याला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. ओके, नेक्स्ट पेज तुम्ही ओपन करा. नेक्स्ट पेजमध्ये आपण आता पाहणार आहोत. इथं दिलेलं आहे, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑप्ट्यूस अँगल. तुम्हाला खाली काही फिगर दिले आहे, तर त्याबद्दल तुम्ही ओळखायचं कोणता राईट अँगल आहे किंवा कोणता ऑप्ट्यूस अँगल आहे आणि कोणता ॲक्यूट अँगल आहे. तर वन बाय वन आपण इथं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल इथं दिसतंय, हे कोणी सांगू शकेल काय असेल? हा आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट. ओके, स्पेलिंग तुम्ही इथं व्यवस्थित पाहून लिहा. इथं आहे ॲक्यूट अँगलची स्पेलिंग. ओके, तर ह्या फर्स्ट वन आहे ॲक्यूट अँगल. हा ॲक्यूट अँगलची डेफिनेशन म्हणजे तुम्हाला सांगितलेली आहे, जो पण अँगल राईट अँगलपेक्षा छोटा असेल. हा आहे राईट अँगलपेक्षा छोटा, त्यामुळेच हा आला ॲक्यूट अँगल. ए फॉर ॲक्यूट अँगल. देन नेक्स्ट फिगर तुम्ही पहा. इथे फर्स्ट वन झाला ॲक्यूट अँगल. सेकंड वन फिगर पहा. ही आहे एक होरिझॉन्टल लाईन आणि ही झाली एक व्हर्टिकल लाईन. हा अँगल स्ट्रेट किंवा 90 डिग्रीचा तुम्हाला दिसतो, तर याला आपण म्हणतो राईट अँगल. ओके, राईट अँगल. इथं पूर्ण डेफिनेशन किंवा ह्या जो वर्ड आहे हा राईट अँगल तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ते नेक्स्ट ऑप्ट्यूस अँगलची डेफिनेशन मी काय शिकवली तुम्हाला किंवा सांगितली, जो पण अँगल राईट अँगलपेक्षा मोठा असेल त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतात. हा अँगल तुम्ही जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहिला तर राईट अँगलपेक्षा मोठा आहे, म्हणून आपण याला म्हणू ऑप्ट्यूस अँगल. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं. हा अँगल फोर्थ वन, हा पण राईट अँगलपेक्षा मोठा आहे. तर राईट अँगलपेक्षा मोठा जो पण अँगल असेल आपण त्याला काय म्हणतो? ऑप्ट्यूस अँगल. आणि लास्ट वन एक्झाम्पल कोणी सांगू शकेल का? काय असेल कमेंटमध्ये जरूर सांगा. देन नेक्स्ट हा जर आपण पाहिला तर हा आहे राईट अँगलपेक्षा छोटा. जो पण अँगल राईट अँगलपेक्षा छोटा असेल आपण त्याला काय म्हणतो? बरोबर ॲक्यूट अँगल असं म्हणतो. ओके, हे एक्झाम्पल फार इझी आहे. हे फक्त तुम्हाला एक्सरसाइज आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करू शकता. ओके, आता नेक्स्ट एक्सरसाइज किंवा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ते एक्झाम्पल आहे, मेक राईट अँगल बाय जॉईन द डॉट्स इन द बॉक्सेस. राईट अँगल मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे, एल टाईपमध्ये किंवा जो पण अँगल 90 डिग्रीमध्ये असतो. स्ट्रेट होरिझॉन्टल लाईन स्ट्रेट असते आणि व्हर्टिकल लाईन, दोन्ही होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन आपण जॉईन जर केली, ती स्ट्रेटमध्ये जॉईन केली तर जिथे अँगल क्रिएट होतो, ह्या फिगरमध्ये इथं दाखवलेला आहे, असा अँगल क्रिएट झाला स्ट्रेटमध्ये, त्याला आपण राईट अँगल असं संबोधतो किंवा वी कॉल ॲज ॲन राईट अँगल. तर ह्या डॉटमध्ये तुम्हाला राईट अँगल जॉईन करायचे. इथं एक एक्झाम्पल जॉईन करून दाखवलं. देन सेकंड हा एक राईट अँगल त्यांनी क्रिएट करून दाखवलेला किंवा जॉईन करून दाखवलेला आहे. थर्ड वन हा दाखवलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही हे डॉट्स जॉईन करून राईट अँगल क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला एक सॉल्व करून दाखवतो. ही एक 3ची डॉटची स्ट्रेट लाईन जॉईन करायची आणि ही एक होरिझॉन्टल, हा झाला एल टाईपमध्ये एक राईट अँगल क्रिएट होतो. ओके, हा समजलं राईट अँगल असा
क्रिएट झाला, किंवा वरचे 3 डॉट आणि खालचे 3 डॉट जॉईन करून राईट अँगल क्रिएट करू शकता. तुम्ही हे सॉल्व करू शकता. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. सेम आहे, जसं आपण राईट अँगल बनवला किंवा क्रिएट केला आहे तसंच त्यांनी काय सांगितलं, मेक ॲन ॲक्यूट अँगल बाय जॉईन द डॉट्स. हे जे डॉट्स दिले आहे हे जॉईन करून ॲक्यूट अँगल म्हणजे राईट अँगलपेक्षा स्मॉल जो पण अँगल असेल तो ॲक्यूट अँगल असं म्हणला जातो. इथं एक एक्झाम्पल त्यांनी सॉल्व करून दाखवलेलं आहे. 3 डॉट जॉईन करून. नेक्स्ट एक्झाम्पल इथं त्यांनी दाखवलेलं आहे जॉईन करून. हा झाले ॲक्यूट अँगल, राईट अँगलपेक्षा स्मॉल दिसत आहे तुम्हाला, म्हणजे ऑब्वियसली हा आहे ॲक्यूट अँगल. तर तुम्ही यामध्ये कोणतेही 3 डॉट असे किंवा 2 डॉट जॉईन करून असा ॲक्यूट अँगल क्रिएट करू शकता. हा फॉर एक्झाम्पल मी इथं एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवला. कोणते पण डॉट जॉईन करून तुम्ही राईट अँगलपेक्षा स्मॉल ड्रॉ करायचा, त्याला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. थर्ड एक्सरसाइज किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले आहे त्यांनी, ऑप्ट्यूस अँगल, मेक ऑप्ट्यूस अँगल बाय जॉईनिंग द डॉट. वरी जसे आपण दोन्ही सॉल्व केले राईट अँगल आणि ॲक्यूट अँगल, तसा ऑप्ट्यूस अँगल ह्या डॉट्समध्ये जॉईन तुम्हाला करून ड्रॉ करून दाखवायचा आहे. ऑप्ट्यूस अँगलची डेफिनेशन काय आहे, जो अँगल राईट अँगलपेक्षा मोठा असेल त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. इथं एक त्यांनी एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलं आहे. हा अँगल जो सर्कल मी करून दाखवला हा राईट अँगलपेक्षा मोठा आहे. आणि हे सेकंड एक्झाम्पल इथं पहा, इथं त्यांनी सॉल्व करून दाखवलेला आहे. हा पण राईट अँगलपेक्षा मोठा आहे. जर तुम्हाला एक अँगल इथं सॉल्व करून दाखवायचं म्हणलं तर हे 2 डॉट जॉईन करून, हे 3 डॉट किंवा 4 डॉट तुम्ही जॉईन करून ह्या प्रकारे एक ऑप्ट्यूस अँगल ड्रॉ करू शकता, जो की राईट अँगलपेक्षा मोठा असेल. आपण त्याला ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. ओके, नेक्स्ट तुम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो. ती तुम्ही घरी ट्राय करू शकता. यांनी सांगितलेलं आहे, मेक अ राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑप्ट्यूस अँगल ॲट युअर एल्बो. शो दिस अँगल टू युअर फ्रेंड्स अँड चेक देअर्स. तुम्हाला राईट अँगल बनवायचा आहे, ॲक्यूट अँगल बनवायचा आहे अँड ऑप्ट्यूस अँगल बनवायचा आहे. पण कुठं बनवायचा आहे, एल्बो म्हणजे तुमचा हाताचा जो कोपरा आहे त्यामध्ये तो बनवून तुमच्या फ्रेंड्सला दाखवायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की कोणता अँगल तयार झाला, राईट अँगल झाला की ऑप्ट्यूस अँगल झाला की ॲक्यूट अँगल झाला, हे त्यांना विचारून तुम्ही कन्फर्म करायचं आहे. आणि त्याबद्दल त्यांना माहिती सांगायची आहे किंवा तुम्ही पण ते लक्षात ठेवायचं आहे. ॲक्टिव्हिटी टाईप दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट जर बघायचं झालं इथं यांनी चेक धिस इट इज अ ट्रू. खालील सेंटेन्स जे पण दिलेले आहे हे बरोबर आहे का नाही हे तुम्ही चेक करायचे आहे. मी तुम्हाला सेंटेन्स एक्सप्लेन करतो, तुम्ही हे तुमच्या मनाने तुमच्या पॅरेंट्सला याचा आन्सर सांगा, बरोबर आहे का नाही. फर्स्ट सेंटेन्स आहे इथं, ॲन अँगल इलेक्ट्रिक पोल मेक्स विथ द ग्राउंड इज अ राईट अँगल. जो पण इलेक्ट्रिकल पोल तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असेल तो आणि ग्राउंडचा जो पण अँगल क्रिएट होतो तो राईट अँगल आहे का नाही हे तुम्हाला, बरोबर आहे का चूक म्हणजे ट्रू आहे का रॉंग, हे तुमच्या पॅरेंट्सला सांगायचं किंवा टीचरला सांगायचं आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, द स्लाइड मेक्स ॲन ॲक्यूट अँगल अँड ऑप्ट्यूस अँगल विथ द ग्राउंड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, स्लाईड जी पण तुम्ही घसरगुंडी खेळता ती ॲक्यूट अँगल बनवते आणि ऑप्ट्यूस अँगल बनवते. तर कुठं बनवते हे तुमच्या पॅरेंट्सला किंवा टीचरला तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे ग्राउंडसोबत. देन नेक्स्ट, लॅडर मेक्स ॲन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्ट्यूस अँगल विथ युअर वॉल. फॉर द एक्झाम्पल, जर तुमच्याकडं सीडी असेल तर ती तुमच्या भिंतीला लावून ॲक्यूट अँगल एक क्रिएट करून दाखवायचा आहे आणि ऑप्ट्यूस अँगल एक क्रिएट करून दाखवायचं आहे. ओके, तर हे इतकं पॉसिबल होणार नाही, तर फक्त तुम्ही एक तुमच्या नोटबुकमध्ये
फिगर ड्रॉ करून तुमच्या पॅरेंट्सला किंवा टीचरला एक ॲक्यूट अँगलचा आणि एक ऑप्टिव्स अँगलची स्टेअरसोबत किंवा वॉलसोबत जे पण स्लाईड किंवा लॅडर असेल ती ड्रॉ करून तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉईंगच्या मार्फत टीचर्सला आणि पॅरेंट्सला दाखवू शकता की कुठं ॲक्यूट अँगल क्रिएट होतो, की कुठं ऑप्टिव्स अँगल क्रिएट होतो आणि कुठं राईट अँगल क्रिएट होतो. द नेक्स्ट an angle between thrones of a bubble tree is an obtuse angle. जे पण काटे तुम्हाला बबुल ट्री किंवा बाबळीचं झाड माहीत असेल तर तो काट्यामध्ये कसा अँगल क्रिएट होतो ते तुम्ही चेक करायचं आहे. जर तुम्ही शेतामध्ये गेला असाल किंवा कुठं बाबळीचं झाड पाहिलं असेल तर ते तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचं, त्याला हात लावायचा नाही. तुम्हाला त्याची इजा होऊ शकते किंवा तो काटा घुसू शकतो. तर फक्त लांबूनच तुम्ही चेक करायचं आणि तुमच्या पॅरेंट्सला किंवा फ्रेंड्सला किंवा टीचर्सला कसा तुमचा एक्सपिरियन्स आहे हा फक्त शेअर करायचा आहे. आणि लास्ट वन आहे लिव्हिंग द अँगल बिटवीन एनी टू adjoining फिगर इज ॲन ॲक्यूट अँगल. तुमचे जे पण फिगर किंवा थंब असेल, थंबच्या बाजूची जी फिंगर असेल तो तुम्ही त्यामध्ये कसा अँगल क्रिएट होतो किंवा राईट अँगल क्रिएट करणार आहे किंवा ॲक्यूट अँगल क्रिएट करणार आहे तो एक्सप्लेन करून किंवा तुमच्या टीचर्सला तुम्ही शो करू शकता किंवा दाखवू शकता. हे सगळे ॲक्टिव्हिटी टाईप तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी क्वेश्चन्स दिलेले आहे. तुम्ही एकदा रीड करा आणि याचा अनुभव किंवा तुमचे विचार किंवा तुमच्या टीचर्सला नोटबुकमार्फत किंवा ड्रॉईंग करून तुम्ही तुमच्या टीचरला दाखवा. बेसिकली तुम्ही मॅक्झिमम ड्रॉ करूनच हे दाखवा. ओके, तुमच्या टीचर्सला किंवा पॅरेंट्सला. आतापर्यंत आपण अँगल पाहिले. अँगलचे 3 टाईप. फर्स्ट वन आहे राईट अँगल, सेकंड वन आहे ॲक्यूट अँगल आणि थर्ड वन आहे ऑप्ट्यूस अँगल. ओके, राईट अँगल म्हणजे 90 डिग्री किंवा जो एल टाईपमध्ये असेल त्याला आपण राईट अँगल म्हणतो. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे राईट अँगलपेक्षा जो पण लहान अँगल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे किंवा जिथं दिसेल आपण त्याला म्हणतो ॲक्यूट अँगल. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, मी ड्रॉ केला आहे. हा झाला ॲक्यूट अँगल. आणि ऑप्ट्यूस अँगल म्हणजे ऑप्ट्यूस अँगलची डेफिनेशन आहे जो पण अँगल राईट अँगलपेक्षा मोठा असेल त्याला आपण म्हणतो ऑप्ट्यूस अँगल. फॉर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर मी ड्रॉ करून दाखवत आहे. हा झाला ऑप्ट्यूस अँगल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट जिओमेट्रिकल फिगर, ती म्हणजे सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. ओके, सर्कलला आपण मराठीमध्ये वर्तुळ असं म्हणतो. जे पण गोल तुम्हाला ऑब्जेक्ट दिसेल तुमच्या घरामध्ये किंवा बाहेर त्याला आपण सर्कल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बँगल. इथं बँगलचं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. इथं बँगल एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं आहे. हे झालं सर्कल. नेक्स्ट एक्झाम्पल दाखवलेलं आहे बायसिकल व्हील किंवा जे पण तुमच्या सायकलचं चाक असेल हे एकदम राऊंड किंवा सर्कल शेपमध्ये असतं. नेक्स्ट एक्झाम्पल कार्ट व्हील. कार्ट व्हील म्हणजे बैलगाडीचं चाक जर तुम्ही पाहिलं असेल, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दाखवलेलं आहे. हे पण एक परफेक्ट सर्कलचं एक्झाम्पल असेल. सर्कल म्हणजे पहिलं दुसरं तिसरं काही नसून जो पण तुम्हाला राऊंड शेप किंवा गोलाकार शेप दिसेल त्याला आपण सर्कल किंवा वर्तुळ असं म्हणतो. आता हे झालं ओव्हरऑल सर्कलचा कन्सेप्ट. तर सर्कलमध्ये आता काय काय आपण शिकणार आहोत ते पाहू. फर्स्ट सेंटर म्हणजे मध्यभाग. जो पण असेल सर्कलचा किंवा वर्तुळचा त्याला आपण सर्कल असं म्हणतो. देन रेडियस म्हणजे काय, नेक्स्ट डायमीटर अँड लास्ट वन कॉर्ड. ओके, फर्स्ट आपण सरळ साध्या सिंपल भाषेमध्ये पाहू. कॉर्ड म्हणजे काय. कॉर्ड इथं तुम्हाला समोर फिगरमध्ये दाखवलेलं आहे. द टेक वन
शेप ऑफ फोर्ड ॲज शोन इन फिगर, तुम्हाला फिगरमध्ये एक सर्कल दाखवलेलं आहे इथं. ओके. देन नेक्स्ट ते काय म्हणतात, ट्रेस द लाईन ऑफ द फोर्ड विथ अ पेन्सिल, द लाईन इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. सर्कलमध्ये किंवा सर्कलचे कोणते पण तुम्ही 2 पॉईंट जर जॉईन केले सर्कलवरचे, तर ते 2 पॉईंट ज्या पण लाईनमधून किंवा ज्या रेषेमधून जातील असे या प्रकारे, त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. ओके. कॉर्डला जर मराठीमध्ये म्हणायचं झालं तर जीवा असं संबोधलं जातं. सर्कलचे कोणते पण 2 पॉईंट तुम्ही जर या प्रकारे असं जॉईंट केले तर त्या रेषेला किंवा त्या लाईनला कॉर्ड असं बोलल्या जातं. सर्कलच्या वरचे कोणतेही 2 पॉईंट कोणी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सर्कलवर असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हा ए पॉईंट जर कन्सिडर केला आणि हा बी, हे 2 पॉईंट किंवा डॉट तुम्ही जर जॉईन केले, ही क्रिएट झाली कॉर्ड किंवा जीवा. नेक्स्ट आहे डायमीटर. डायमीटरला जर मराठीमध्ये आपण कन्सिडर केलं तर आपण त्याला व्यास असं बोलतो किंवा संबोधल्या जातं. तर डायमीटरची डेफिनेशन आपण पाहूया. जी पण लाईन सर्कलच्या सेंटरमधून जाते तिला आपण डायमीटर असं म्हणतो. दिस लाईन इज कॉल्ड ॲज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. ओके. देन नेक्स्ट जर बोलायचं झालं तर आपण बोलू रेडियसबद्दल. व्हॉट इज मीन बाय रेडियस. आणि सर्कलचा पॉईंट, सर्कलमधला जर नेक्स्ट पॉईंट जर आपल्याला पाहायचा झाला तर तो आहे सेंटर. व्हॉट इज मीन बाय अ सेंटर. सेंटरची डेफिनेशन आपण पाहू. ओके. सर्कल जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही कंपासना ड्रॉ करू शकता, किंवा सर्कलचा जो पण मधला किंवा सेंटर पॉईंट असेल त्यावर कर्कटक ठेवून किंवा तुम्ही कंपास ठेवून सर्कल ड्रॉ करता. द पॉईंट at which this line meet each other is the center of circle. म्हणजे तुम्ही सर्कलहून अनंत म्हणजे इन्फिनिटी लाईन म्हणजे भरपूर साऱ्या लाईन जर ड्रॉ केल्या, फॉर एक्झाम्पल इथं 2 लाईन ड्रॉ करून दाखवल्या आहे. ह्या 2 लाईन जिथं पण मीट होतात किंवा भेटतात, हा जो पॉईंट आहे त्याला आपण सर्कलचा सेंटर पॉईंट असं बोलतो किंवा इज कॉल्ड ॲज द सेंटर पॉईंट ऑफ अ सर्कल. तुम्ही सर्कलवरून कितीही लाईन जर ड्रॉ केल्या तर ज्या पॉईंटला ह्या सर्व लाईन जॉईन होतात किंवा भेटतात त्या पॉईंटला आपण सर्कलचा सेंटर असं म्हणतो. इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ अ सर्कल. ओके. देन नेक्स्टमध्ये पाहूया आपण रेडियस. व्हॉट इज मीन बाय अ रेडियस ऑफ अ सर्कल. रेडियसबद्दल जर बोलायचं झालं तर रेडियसला मराठीमध्ये आपण म्हणतो त्रिज्या, आणि इंग्लिशमध्ये आपण रेडियसला म्हणतो रेडियस. रेडियस म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जॉईन करायचे, पण त्याचा रूल किंवा त्याला म्हणता येईल मराठीमध्ये नियम असा आहे की तो पॉईंट सेंटर आणि सर्कलवरचा कोणतेही 2 पॉईंट जॉईन झालेले असेल किंवा मीट झाले असेल किंवा आपण त्यामधून लाईन जर ड्रॉ केली तर त्यालाच आपण रेडियस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं 2 पॉईंट दिले, एक पी आणि एक एम. एम हा सर्कलचा सेंटर आहे. सेंटर पॉईंट एक जॉईन करायचा आणि सर्कलवरचा कोणताही पॉईंट, इथं पी कन्सिडर केलेला आहे म्हणून पी नाव दिलेलं आहे. हे जे 2 पॉईंट जॉईन केले आहे तर याला आपण रेडियस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एम पी ही रेडियस आहे गिवन सर्कलची, किंवा जे पण सर्कल तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिसत आहे हे जी लाईन एम पी आहे याला आपण रेडियस म्हणूया सर्कलची. रेडियसची डेफिनेशन समजली. परत एकदा सांगतो. सर्कलचा सेंटर पॉईंट एम
आणि सर्कलवरचा कोणताही पॉईंट, इथं पी पॉईंट दिलेला आहे, तुम्ही जॉईन करायचा, याला आपण रेडियस म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं जर मी धरला, इथं वाय पॉईंट घेतला, तर हा वाय आणि एम हा जर जॉईन केला, ही एक रेडियस होऊ शकते. अशा इन्फिनिटी किंवा मॅक्झिमम कितीही रेडियस तुम्ही सर्कलवर ड्रॉ करू शकता. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत आपल्या सिलेबसमधला किंवा जिओमेट्रिकल चॅप्टरमधला, हाऊ टू ड्रॉ अ सर्कल. आता सर्कलबद्दल आपण सगळी माहिती घेतली. ऑड कशाला म्हणतात, रेडियस कशाला म्हणतात, डायमीटर कशाला म्हणतात, सेंटर कशाला म्हणतात. ओके. देन आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे अ सर्कल. पण त्यांनी सर्कल ड्रॉ कसं करायचं सांगितलं, ड्रॉ अ सर्कल विथ यूज ऑफ अ कंपास. कंपास म्हणजे मराठीमध्ये तुम्ही म्हणता तुमच्या कर्कटक किंवा तुमच्या कंपासमध्ये एक लोखंडाचं किंवा मेटलचं कर्कटक असतं, त्याला तुम्ही पेन्सिल जॉईन करून, फॉर एक्झाम्पल इथं दाखवलेलं आहे, जोडून सर्कल ड्रॉ करू शकता. किंवा नोटबुकवर ड्रॉ करायचं आहे, फार इझी आहे. जो पण तुमचा कर्कटक किंवा कंपासचा मेटलचं जे टोक आहे, हे असं या टाईपमध्ये हे नोटबुकमध्ये असं फिक्स करायचं किंवा ठेवायचं, आणि ही जी पेन्सिल असेल ही अशी या टाईपमध्ये कनेक्ट असते. तर हा मेटलचा पॉईंट जागी फिक्स करून हा पेन्सिल, ही जी पेन्सिल आहे फक्त ही पेन्सिल असं फिरवायची, तर ह्या टाईपमध्ये असं तुमचं सर्कल क्रिएट होईल. हे तुम्ही तुमच्या नोटबुकवर प्रॅक्टिस करा, फार इझी आहे. ह्या टाईपमध्ये असं सर्कल क्रिएट किंवा बनवू शकता तुम्ही. ओके. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, जे पण तुमचं कंपास असेल त्या कंपासच्या यूजनं किंवा मदतीनं तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. जे कंपासचं किंवा मेटलचं जे पॉईंट किंवा टोक असेल या टाईप, तुम्ही नोटबुकमध्ये असं ठेवायचं, आणि ह्या दुसऱ्या साईडला अशी पेन्सिल जॉईन केलेली असते, ती फक्त पेन्सिल अशी फिरवायची किंवा घुमवायची, या टाईपमध्ये असं सर्कल क्रिएट होतं किंवा होईल. ओके. तर आपण आता शिकलो हाऊ टू ड्रॉ अ सर्कल विथ द हेल्प ऑफ कंपास. फार इझी आहे, तुम्ही हे प्रॅक्टिस करा 2-4 वेळेस, तुम्हाला येऊन जाईल. विथ द हेल्प ऑफ कंपासना सर्कल कसं ड्रॉ करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द फिगर किंवा इच सर्कल. लुक ॲट द इच सर्कल इन द शो बाय ॲरो अ कॉर्ड अ डायमीटर और अ रेडियस ऑफ द सर्कल. राईट इन द बॉक्स. हे जे तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 सर्कल ड्रॉ करून दाखवलेले आहे, तर कशाला काय म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण शिकलो व्हॉट इज मीन बाय सेंटर. सेंटर म्हणजे सर्कलचा मेन पॉईंट किंवा बिंदू पॉईंट, ज्यापासून सर्कल स्टार्ट होतं. देन कॉर्ड. कॉर्ड म्हणजे जॉईन अ 2 पॉईंट ऑफ सर्कल. सर्कलवरचे कोणते पण 2 पॉईंट. आणि डायमीटर म्हणजे सेंटरमधून जी पण लाईन आपण ड्रॉ करतो तिला आपण डायमीटर म्हणतो. आणि रेडियस. रेडियस म्हणजे सेंटर पॉईंट आणि सर्कलवरची कोणतीही एक पॉईंट तुम्ही जर जॉईन केला तर त्याला आपण रेडियस म्हणतो. इथं फॉर एक्झाम्पल फर्स्ट यांनी सॉल्व करून दाखवलं आहे सेंटर, सर्कलचा सेंटर. ओके. देन ही कशाची फिगर आहे किंवा याला काय म्हणता येईल, तर कॉर्ड याला आपण म्हणू कॉर्ड. कॉर्ड का म्हणू, कारण की कॉर्डची डेफिनेशन काय आहे, जॉईंट एनी 2 पॉईंट ऑफ सर्कल. सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जर जॉईन करून जी पण लाईन क्रिएट होती त्याला आपण काय म्हणतो, कॉर्ड. ओके. कॉर्डची स्पेलिंग इथं दाखवली आहे, तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून किंवा ह्या टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित पेन्सिलनं लिहायची आहे, कॉर्ड. देन डायमीटरची डेफिनेशन मी सांगितल्याप्रमाणे काय आहे, जॉईंट अ पॉईंट 2 पॉईंट, सर्कलवरचे 2 पॉईंट जे सेंटरमधून जातात सर्कलच्या या टाईपमध्ये असं, तर याला आपण काय म्हणतो, डायमीटर. हा आहे डायमीटर. ओके. देन लास्ट, व्हॉट इज मीन बाय रेडियस. रेडियसची डेफिनेशन काय, कोण सर्कलचा मेन पॉईंट किंवा सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉईंट ऑफ अ सर्कल. सर्कलवरचा कोणताही पॉईंट किंवा तुम्ही हे 2 पॉईंट ज्या लाईनीनं ड्रॉ करता त्याला आपण काय म्हणतो, रेडियस. ओके.
सरळ सरळ भाषेत सांगितलं सेंटर म्हणजे सर्कलचा मधला पॉईंट. कॉड कॉडला मराठीमध्ये जीवा म्हणतो. जीवा म्हणजे किंवा कॉड म्हणजे सर्कलचे कोणतेही दोन पॉईंट जॉईन करायचे. फॉर एक्झाम्पल इथं दाखवलेले आहे. आणि डायमीटर म्हणजे जी पण लाईन सेंटरमध्ये किंवा सर्कलच्या बिंदूमधून जाते किंवा सेंटरमधून जाते सर्कलच्या, त्याला आपण डायमीटर म्हणतो. आणि डायमीटरचा अर्धा ही रेडियस किंवा त्रिज्या असते. सेंटरचा पॉईंट, सर्कलचा सेंटरचा पॉईंट अँड सर्कलवरचा कोणताही एक पॉईंट जॉईन केला तर ही क्रिएट होते रेडियस ऑफ अ सर्कल. ओके. तर चला पाहूया नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्ट पेजवर काय आहे. नेक्स्ट पेजवर दिलेलं आहे यांनी जिओमेट्रिकल फिगर वर्टेक्स अँड साईड. ऑब्झर्व करायचं जिओमेट्रिकल फिगर वर्टेक्समध्ये जे पण पॉईंट असेल, फॉर एक्झाम्पल किती पॉईंट आहे फिगरला ते तुम्ही काउंट करायचे, त्याला आपण वर्टेक्स म्हणतो. आणि साईड म्हणजे बाजू. लास्ट टाईम मी तुम्हाला इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये जिओमेट्रिकल फिगर तुम्हाला मी ड्रॉ करून दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर पण एक जिओमेट्रिकल फिगर आहे. देन रेक्टँगल आणि ट्रायंगल. तर याबद्दल मी ओव्हरऑल एक धावती कन्सेप्ट काय आहे किंवा 2 मिनटात तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे. स्क्वेअर, रेक्टँगल आणि ट्रायंगल. आता आपण व्यवस्थित स्क्वेअरला किती व्हर्टेक्स असतात किंवा रेक्टँगलला किती व्हर्टेक्स आणि साईड असतात आणि ट्रायंगलला किती साईड म्हणजे बाजू जे पण तुम्हाला दिसतात डोळ्याने किती असतात ते आपण काउंट करून इथं हे कॉलम किंवा हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहोत. ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल किंवा बिलो टेबल जो दिसतो तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल यामध्ये फर्स्ट जर आपण पाहिलं फिगर तुम्हाला दिसते रेक्टँगलची डेफिनेशन जर शॉर्टमध्ये सांगायची तर अपोजिट साईड आर सेम. जे पण समोरासमोरच्या बाजू किंवा साईड असेल त्या इक्वल असतात किंवा सेम असतात, त्याला आपण रेक्टँगल असं म्हणतो. तर ही जी फिगर आहे ही आहे रेक्टँगलची. ओके. देन स्पेलिंग किंवा रेक्टँगल मी इथं लिहितो RECTANGLE. ओके. ही रेक्टँगलची स्पेलिंग यामध्ये तुम्ही लिहायची आहे. ओके. देन नेक्स्ट फिगर इथं दाखवल्याप्रमाणे काय दिसतं तुम्हाला, काय म्हणता येईल, ऑल साईड्स आर सेम. सगळ्या साईड्स तुम्हाला सेम दिसतात. 4 साईड्स किंवा किती साईड दिसतात सेम, 4 साईड्स. तर 4 साईड ज्याच्या पण सेम असतात जिओमेट्रिकल फिगरच्या त्याला आपण म्हणतो स्क्वेअर. SQUARE. स्क्वेअरची स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून किंवा लर्न करून तुम्ही लिहायची आहे. आणि नेक्स्ट स्क्वेअरला किती साईड असतात, पूर्ण साईड तुम्ही काउंट करायच्या 1 2 3 and 4. स्क्वेअरला असतात 4 साईड्स. ओके. देन जर कॉर्नर किंवा वर्टेक्स जर काउंट करायचे झाले तर किती वर्टेक्स किंवा पॉईंट कॉर्नर याला 4. 1 2 3 4. 4 पॉईंट किंवा 4 कॉर्नर. देन नेक्स्ट फिगर दिसते तुम्हाला ट्रायंगलची. TRIANGLE. ट्रायंगलला किती साईड दिसतात तुम्हाला 1 2 3 साईड ऑफ ट्रायंगल. देन कॉर्नर किती आहे 3. 1 2 3 साईड्स ट्रायंगलला 3 असतात आणि कॉर्नर ट्रायंगलला 3 असतात. हे परफेक्ट लक्षात राहू द्या. ओके. तर आता वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा टेबलमध्ये आपण पाहिलं रेक्टँगलची डेफिनेशन मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे काय आहे, अपोजिट साईड्स आर इक्वल.
किंवा इथं यांनी म्हणलेलं काय, अ रेक्टँगल हॅज अ 4 एजेस. एजेस म्हणजे आपण साईड म्हणतो एजेसला, किंवा एजेस म्हणजे साईड असं बोललं जातं. दॅट इज 4 साईड. द पॉईंट वेअर 2 साईड्स मीट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टेक्स. फॉर एक्झाम्पल इथं ए, बी, सी अँड डी हे व्हर्टेक्स किंवा कॉर्नर जिथं क्रिएट होतो त्याला आपण त्या पॉईंटला व्हर्टेक्स असं म्हणतो. इन द अलॉंग साईड फिगर ए, बी, सी अँड डी आर व्हर्टेक्स. हे जे व्हर्टेक्स आहे हे झाले रेक्टँगलचे. तर याची एक वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रेक्टँगलचं काय आहे, अपोजिट साईड्स आर इक्वल. हे जेव्हा तुम्ही हायर क्लासमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला युजफुल होईल. ओके, तर हिअर्स द ए बी इज वन साईड ऑफ अ रेक्टँगल. इथं ही ए बी एक साईड, देन बी सी ही झाली दुसरी साईड बी सी, आणि सी डी इथं सी डी झाली तिसरी साईड, आणि लास्ट वन झाली ए डी. ए डी ही झाली रेक्टँगलची चौथी साईड किंवा 4 साईड. रेक्टँगल हॅज अ 4 साईड अँड 4 व्हर्टेक्स. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. सरळ सरळ तुमच्या डोळ्यासमोर इथं फिगर दिसते, 4 साईड अँड 4 व्हर्टेक्स ऑफ ॲन अ रेक्टँगल. मी सांगितल्याप्रमाणे इथं पण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसतंय की काय सांगितलं त्यांनी, द अपोजिट साईड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल लेंथ किंवा इक्वल साईज असते. इथं दाखवल्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल ही आहे साईड ए बी जर पाहिली आपण, फॉर एक्झाम्पल ए बी साईड ही इक्वल आहे डी सीच्या अपोजिट आहे. देन ही समोरासमोर ए डी ही साईड पाहिली लेफ्ट साईड ही इक्वल आहे सी बीच्या किंवा बी सीच्या. ह्या अपोजिट साईड हा इक्वल इज कॉल्ड ॲज अ रेक्टँगल. ओके, रेक्टँगलला जर दुसरं नाव पाहिलं तर आपण रेक्टँगलला काय म्हणतो, राईट अँगल क्वाड्रिलॅटरल अँगल. हे एक नाव तुम्ही जनरली लक्षात राहू द्या. तुम्ही जेव्हा हायर म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये जासाल किंवा 5th 6th 7th त्यावेळेस तुम्हाला हे उपयोगी होईल. रेक्टँगलला दुसरं नाव राईट अँगल क्वाड्रिलॅटरल असं संबोधलं जातं किंवा कन्सिडर म्हणलं जातं, राईट अँगल क्वाड्रिलॅटरल. ओके, देन नेक्स्ट आपण पाहू स्क्वेअर म्हणजे काय, सेम. स्क्वेअरला किती साईड असतात, 4 साईड. रेक्टँगलला पण 4 साईड, स्क्वेअरला पण 4 साईड आणि 4 व्हर्टेक्स. फॉर एक्झाम्पल इथं व्हर्टेक्समध्ये दिलं आहे पी व्हर्टेक्स, एम व्हर्टेक्स, आर व्हर्टेक्स आणि एस व्हर्टेक्स किंवा पी एम आर एस आर 4 व्हर्टेक्स ऑफ ॲन अ स्क्वेअर. आता स्क्वेअरची डेफिनेशन पाहायचं झाले तर ऑल साईड्स आर इक्वल किंवा सेम. ज्या आपण फिगरच्या किंवा जिओमेट्रिकल फिगरच्या ऑल साईड्स आर सेम असेल त्याला आपण स्क्वेअर असं म्हणतो, इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर. इथं दाखवल्याप्रमाणे आता आपण इथं पहा, ऑल साईड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल लेंथ म्हणजे सर्व जो आपण साईड्स असेल ह्या इक्वल लेंथच्या किंवा सेमच असतात. इक्वल लेंथ म्हणजे सेम. ऑल साईड्सचा जे आपण 4 साईड आहे त्या सेम आहे त्याला आपण स्क्वेअर असं म्हणतो. आणि नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे ऑल अँगल्स आर राईट अँगल. हे जे अँगल क्रिएट होतात यामध्ये हे सगळे राईट अँगल आहेत. ओके, राईट अँगलची डेफिनेशन मी लास्ट आत्ता मागं सांगितलेली आहे. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही फर्स्ट पार्ट पाहू शकता. त्यामध्ये राईट अँगल हा एल टाईप असतो. एक स्टँडिंग लाईन असते आणि एक स्लीपिंग लाईन किंवा होरिझॉन्टल लाईन या टाईपमध्ये क्रिएट जर केली किंवा ड्रॉ केली
तर हा राईट अँगल असतो. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल. ओके, परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो स्क्वेअरबद्दल. स्क्वेअरच्या ऑल साईड्स आर इक्वल, जे आपण 4 साईड्स इक्वल लेंथच्या असतात स्क्वेअरमध्ये, आणि अँगल 90 डिग्री किंवा राईट अँगल असतो स्क्वेअरमध्ये. देन नेक्स्टमध्ये आपण आता पाहणार आहोत अ ट्रायंगल. व्हॉट इज मीन बाय अ ट्रायंगल, किंवा ट्रायंगलला किती साईड असतात, किती वर्टेक्स असतात त्याबद्दल. नावातच ट्राय म्हणजे 3, आणि अँगलबद्दल आपण कोन, ज्याला 3 कोन किंवा 3 साईड्स असतात आपण त्याला ट्रायंगल असं म्हणतो. अ ट्रायंगल हॅज अ व्हर्टेक्स. किती व्हर्टेक्स आहे ट्रायंगलला? 3. इथं फॉर एक्झाम्पल वाय, आर आणि यल. द ट्रायंगल हॅज 3 व्हर्टेक्स किंवा 3 पॉईंट. वाय, आर, यल आर द व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल. वाय, आर, यल हे ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहे. याची जर साईड आपण पाहिली किंवा एजेस, वाय आर ही एक 1 एज किंवा साईड, देन आर यल सेकंड, आणि थर्ड वन जर पाहिली तर वाय यल, ह्या 3 साईड मिळून ट्रायंगल क्रिएट होतो. तर ट्रायंगल हॅज अ 3 साईड. अ ट्रायंगल हॅज अ 3 अँगल. ज्याप्रमाणे 3 व्हर्टेक्स असतात ट्रायंगलला, 3 साईड्स असतात, त्याचप्रमाणे 3 अँगल ही ट्रायंगलला असतात. फॉर एक्झाम्पल हा वायचा एक अँगल, आरचा एक अँगल आणि एलचा हा अँगल. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, आता नेक्स्ट इथं ॲक्टिव्हिटी किंवा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सांगितलेले आहे. मी तुम्हाला सांगतो कसे सॉल्व करायचे. लुक ॲट द फिगर अँड कम्प्लीट बिलो अ टेबल. ही फिगर पाहायच्या आणि हा टेबल पूर्ण तुम्हाला कंप्लीट करायचा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट फिगर इथं ट्रायंगलची दिसते, सेकंड दिसते रेक्टँगलची, आणि थर्ड दिसते स्क्वेअरची. तर याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, किंवा इथं सांगितल्याप्रमाणे नेम ऑफ साईड. फर्स्ट कॉलम आहे नेम ऑफ साईड सांगायच्या. ट्रायंगलला किती साईड आहे किंवा त्याचं नेम. फॉर एक्झाम्पल इथं फर्स्ट त्यांनी लिहून दिलं आहे साईड ए बी झाली. देन नेक्स्ट साईड काय असेल? बी सी. देन थर्ड ए सी. ओके, हे झालं ट्रायंगल नेम. साईड बी सी, साईड ए सी. नेम ऑफ व्हर्टेक्स. ट्रायंगलला किती व्हर्टेक्स आहे? एक त्यांनी लिहून दिला ए, दुसरा कोणता आहे? बी, आणि थर्ड वन काय? सी. हे झालं ट्रायंगल. देन नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे रेक्टँगल. ओके, इथं रेक्टँगलची एक साईड दिली आहे त्यांनी पी क्यू. नेक्स्ट कोणती घेऊ? क्यू आर. नेक्स्ट एस आर. नेक्स्ट पी एस, आणि लास्ट पी क्यू. या झाल्या 4 साईड ऑफ रेक्टँगल. आणि रेक्टँगलचे 4 जर वर्टेक्स म्हणायचे झाले तर कोणते वर्टेक्स यामध्ये? पी, क्यू, आर, एस. हे जे पण तुम्हाला फिगरमध्ये इथं दिसतील वर्टेक्स किंवा ज्याचे पॉईंट, 4 वर्टेक्स किंवा 4 डॉट, याला आपण रेक्टँगलच्या वर्टेक्स असं म्हणतो. देन नेक्स्ट स्क्वेअर दिसत आहे तुम्हाला. स्क्वेअरबद्दल इथं साईड त्यांनी फर्स्ट साईड लिहून दिलेली आहे एल एम. स्क्वेअरला किती साईड असतात? 4. देन नेक्स्ट साईड घ्यायची आहे एम एन झाल्यावर ही साईड व्हर्टिकल म्हणली ओ एन किंवा एन ओ, आणि देन ओ यल. आता याचे स्क्वेअरला व्हर्टेक्स असतात 4. किती व्हर्टेक्स असतात? 4. तर 4 व्हर्टेक्समध्ये एल, देन एमच्या नंतर एनच्या नंतर ओ. ओके,
परत एकदा रिवाईज सांगतो. ट्रायंगलला असतात 3 वर्टेक्स अँड 3 साईड. रेक्टँगलला असतात 4 वर्टेक्स अँड 4 साईड. सेम स्क्वेअरला असतात 4 वर्टेक्स अँड 4 साईड. आय होप मी हा जो जिओमेट्रिकल चॅप्टर तुम्हाला एक्सप्लेन केला आहे तुम्हाला व्यवस्थित समजेल अशी आशा करतो. आणि हा चॅप्टर एकदाच तुम्ही व्हिडिओ पाहायचा नाही, इंटरवलमध्ये किंवा ब्रेक करून हळूवारपणे 5 मिनटं 10 मिनटं तुम्हाला जसा अंडरस्टँडिंग होईल त्यानुसार तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही लर्न करू शकता. विशेष करून हा मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्ही शेअर करा. आवडल्यास लाईक करा आणि काही डाऊट असल्यास कमेंटमध्ये विचारा.